प्रश्न क्रमांक 1. शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. अ. व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर टिंबटिंब पदार्थ आहे. उत्तर टणक. आ. नैसर्गिक पदार्थांवर टिंबटिंब करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. उत्तर प्रक्रिया. ई. न्यूयॉर्क व लंडन येथे टिंबटिंब हा कृत्रिम धागा तयार झाला. उत्तर नायलॉन. ई. रेयॉनला टिंबटिंब नावाने ओळखले जाते. उत्तर कृत्रिम रेशीम. प्रश्न क्रमांक 2. उत्तरे लिहा. अ. मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली? उत्तर 1. सतत नवीन गोष्टींचा शोध घेणे, जीवन अधिक सुकर करणे हा मानवाचा स्वभाव आहे. मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवनिर्मित पदार्थांची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली. आ. निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य प्राणीजन्य पदार्थ मिळतात? उत्तर 1. निसर्गातून मिळणारे वनस्पतीजन्य पदार्थ: कापूस, मसाले, डिंक, फळे, फुले, लाकूड. 2. निसर्गातून मिळणारे प्राणीजन्य पदार्थ: चामडे, रेशीम, लाख, मोती, लोकर इत्यादी. ई. व्हल्कनायझेशन म्हणजे काय? उत्तर रबराला कठीणपणा आणण्यासाठी रबराला गंधकाबरोबर 3-4 तास तापवले जाते. त्यामुळे रबराला कठीणपणा प्राप्त होतो. या पद्धतीला व्हल्कनायझेशन असे म्हणतात. ई. नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात? उत्तर नैसर्गिकरित्या कापूस, रेशीम, ताग, अंबाडी, लोकर या पदार्थांपासून धागे मिळतात. प्रश्न 3. आमचे उपयोग काय आहेत? अ. माती. उत्तर 1. मातीमध्ये झाडे उगवतात व आपल्याला अन्न मिळते. 2. मातीपासून भांडी, विटा व खेळणी तयार होतात. 3. माती पाणी साठवते. 4. प्राण्यांना व कीटकांना घर देते. आ. लाकूड. उत्तर 1. लाकूड घर, दरवाजे व फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते. 2. लाकडापासून खेळणी व कागद तयार होतो. 3. इंधन म्हणून स्वयंपाक व ऊब मिळवण्यासाठी लाकूड वापरले जाते. 4. बोट, गाड्या व पूल बांधण्यासाठी लाकूड उपयोगी आहे. ई. नायलॉन. ई. नायलॉन. उत्तर नायलॉन या कृत्रिम धाग्याचा उपयोग कपडे, मच्छीमारीची जाळी आणि दोरखंड बनवण्यासाठी होतो. ई. कागद. उत्तर कागदाचा उपयोग पुस्तके, वह्या, दिनदर्शिका, वर्तमानपत्रे लिहिण्यासाठी आणि छपाईसाठी होतो. तसेच कागदी पिशव्या आणि खोकी बनवण्यासाठीही त्याचा वापर होतो. उ. रबर. उत्तर रबराचा उपयोग खोडरबर, इरेझर, चेंडू, खेळणी आणि वाहनांचे टायर बनवण्यासाठी होतो. प्रश्न क्रमांक 4. कागद निर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर 1. कागद तयार करण्यासाठी सूचीपर्णी वृक्षांचा वापर केला जातो. 2. वृक्षांच्या लाकडांच्या ओंडक्यांची साल काढून त्याचे बारीक तुकडे केले जातात. 3. हे तुकडे रसायनामध्ये खूप वेळ भिजत ठेवले जातात. 4.
त्यांमध्ये रंगद्रव्ये टाकली जातात आणि त्याचा लगदा तयार केला जातो. हा लगदा रोलर्सच्या सहाय्याने पातळ लाटला जातो. 5. लाटलेला लगदा हा पुढे कोरडा करून गुंडाळला जातो. प्रश्न क्रमांक 5. कारणे लिहा. अ. उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. उत्तर: उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत कारण 1. सुती कपडे नैसर्गिक धाग्यांपासून कापूस बनलेले असतात. 2. कृत्रिम धाग्यांच्या तुलनेत सुती कपडे त्वचेतील घाम शोषून घेतात, ज्यामुळे शरीर थंड राहते आणि आराम मिळतो. आ. पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी. 1. नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित आहे. आपण जे अनेक मानवनिर्मित पदार्थ वापरतो ते नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करूनच तयार केलेले असतात. ही नैसर्गिक संसाधने मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या संसाधनांपासून बनवलेल्या पदार्थांचा वापर आपण काटकसरीने करणे महत्त्वाचे आहे. 2. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पदार्थांची निर्मिती करताना नैसर्गिक घटकांचा, विशेषतः झाडांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ई. कागद वाचवणे काळाची गरज आहे. उत्तर: कागद वाचवणे काळाची गरज आहे कारण 1. कागद बनवण्यासाठी गवत, लाकूड, चिंध्या यांसारख्या सेल्युलोजयुक्त पदार्थांचा वापर होतो. 2. यासाठी पाईन सारख्या अनेक वृक्षांची तोड केली जाते. 3. झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे. ई. मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. उत्तर: मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे कारण 1. मानवनिर्मित पदार्थ नैसर्गिक पदार्थांच्या तुलनेत अनेकदा वापरायला अधिक सोयीचे, कमी खर्चिक आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. 2. तसेच त्यांचे गुणधर्म गरजेनुसार बदलता येत असल्यामुळे त्यांना जास्त मागणी आहे. उ. कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे. उत्तर: 1. कुथित मृदा ही नैसर्गिकरित्या वनस्पती आणि प्राणी यांच्या मृत अवशेषांच्या विघटनातून तयार होते. 2. ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. 3. त्यामुळे कुथित मृदा ही सजीवांपासून नैसर्गिकरित्या तयार होणारा पदार्थ असल्यामुळे तो एक नैसर्गिक म्हणजे जैविक पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 6. कसे मिळवतात याची माहिती मिळवा. 1. लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात? उत्तर: 1. लाख हे लाख कीटक नावाच्या एका लहान किड्यापासून मिळते. 2. हे कीटक विशिष्ट झाडांच्या, उदाहरणार्थ पळस, बोर यांच्या फांद्यावर राहतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी शरीरातून एक चिकट पदार्थ बाहेर टाकतात. 3. हाच पदार्थ फांदीवर वाळून कडक होतो, ज्याला शेतकरी गोळा करून शुद्ध करतात आणि वापरतात. 2. मोती हे रत्न कसे मिळवतात? उत्तर: 1. मोती हे शिंपल्यांमध्ये म्हणजेच ऑयस्टर्स नैसर्गिकरित्या तयार होते. 2. जेव्हा वाळूचा कण किंवा एखादा बाहेरील पदार्थ शिंपल्याच्या आत जातो तेव्हा शिंपल्याला त्याचा त्रास होतो. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शिंपला त्या कणाभोवती एक चमकदार पदार्थाचे म्हणजेच नॅकर अनेक थर जमा करतो. 4. अनेक वर्षांनंतर या थरांचा एक सुंदर गोलसर मोती तयार होतो.